गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। सध्या अनेक राज्यांमधून लुटेरी दुल्हनची वेगवेगळी प्रकरणे समोर येत आहेत। आता राजस्थानमधून देखील असेच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। मात्र यात ही लुटेरी दुल्हन स्वतःच अडकली आहे। खुद नवऱ्यानेच दरोडेखोर नवरीचा पर्दाफाश केलाय। नवरी ही सुहाग रात्रीच्या दिवशीच कांड करणार होती, पण नवरदेव तिच्यापेक्षाही हुशार निघाला। त्याने मित्रांनाच पहिल्या रात्रीच घरी बोलावले आणि जसे नवरीला न्यायला तिचे नातेवाईक आले तसे नवरदेव आणि तिच्या मित्रांनी त्यांची जोरदार धुलाई केली। नेमकं काय घडलं तर सांगते ऐका। किशनगड रेणवाल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भादवा गावात एक नवरदेव मोठ्या उत्साहात नवरीला घरी घेऊन आला होता, पण ही नवरी लुटेरी दुल्हन गँगची सदस्य निघाली। सुहाग रात्रीच्या दिवशीच ती नवरदेवाला चुना लावून पळण्याच्या तयारीत होती, पण नवरदेवाला आधीच संशय आला। त्याने आधीच आपल्या काही मित्रांना घरी बोलावून घेतले। जसे नवरीचे साथीदार तिला न्यायला आले तसे नवरदेव आणि त्यांच्या मित्रांनी त्यांना पकडले आणि झाडाला बांधून जबरदस्त मारहाण केली। या घटनेची माहिती कोणीही पोलिसांना दिली नव्हती, पण मारहाणीमुळे पोलीस ठेवलेले लोक इतके ओरडत होते की पोलीस घटनास्थळी पोहोचले। तेव्हा नवरदेवाने सांगितले की साहेब, हे माझ्या पत्नीचे नातेवाईक आहे। ती माझ्या घरातून सामान घेऊन त्यांच्यासोबत पळून जाणार होती। तर नवरीने लगेच पलटवार करत म्हटले, हे माझे नातेवाईक नाही, मी त्यांना ओळखत नाही। या दोन्ही पक्षांपैकी कोणीही पोलिसात तक्रार दाखल केली नाही। मात्र या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात चर्चांना उधाण आले। मिळालेल्या माहितीनुसार ज्या लोकांना मारहाण करण्यात आली ते रात्री गाडीतून आले होते। नवरदेवाने सांगितले की नवरी पळून जाण्याच्या पूर्वतयारीत होती, पण लग्नाच्या काही तासानंतर कोणता नातेवाईक नवरीला न्यायला येऊ शकतो असा मला संशय आला। त्यामुळे मी मित्रांना आणि काही गावकऱ्यांना घरी बोलावलं। मात्र नवरीचा दावा आहे की त्या लोकांना ओळखत नाही। आता नवरदेव आणि नवरीच्या लग्नाचे काय झाले याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये। पोलिसांनी सांगितले की आम्ही मारहाण झालेल्या 4 लोकांची वैद्यकीय तपासणी केली आहे, ते या गावातील नाही। प्रकरण संशयास्पद वाटत आहे। दोन्ही पक्षांपैकी कोणीही तक्रार दिलेली नाही, तरीही आम्ही संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।